पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय सरकारने घेतलेला नाही। महापालिकांचा निर्णय मला माहिती नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 1988 साली काँग्रेस सरकारने याबाबत जी.आर. काढला। फडणवीसांचं स्पष्टीकरण। कुणी काय खावं हे ठरवण्यात सरकारला काही रस नाही। फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। ठाकरेंच्या काळात देखील असा जी.आर. निघालेला। विरोधकांनी मूर्खपणा बंद करावा। मुख्यमंत्र्यांचा खोचक सल्ला। सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडते। तिला न्यायाचं पाणी वेळेवर नाही मिळालं तर ती मरे। खंडपीठ कुठलंही असो सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं। उद्धव ठाकरेंची भूषण गवईंना विनंती। गोंदियाला ध्वजारोहण करणं मला शक्य नसल्यानं लोढांना तिकडे पाठवलं। मंत्री छगन भुजबळांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या। गोंदियात भुजबळांऐवजी मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणं। माझ्या मुंबईतील घराची दुरुस्ती पूर्ण होताच मी सातपुडा बंगला सोडेल। धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। मुलीची शाळा आणि उपचारांसाठी मुंबईत राहणं गरजेचं असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवारांसह चौघांना अटक। अनधिकृत इमारतीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई। सूरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी। मारहाण प्रकरणानंतरही सूरज चव्हाणांवर नवी जबाबदारी। हवा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली होती मारहाण। हवा संघटनेच्या नाकावर टिचून राष्ट्रवादी काँग्रेसनं सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिलं। हेच का महाराष्ट्राचं गुड गव्हर्नन्स? अंजली देवानी यांची राष्ट्रवादीवर टीका। नवाब मलिक मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मलिकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीकडून समितीची स्थापना। सुनील तटकरेंनी उलटी गिनती सुरू करावी। भरत गोगावले यांचा इशारा। रायगडमध्ये तटकरेंची जागा शिवसेनेमुळे आल्याचाही दावा। तर गोगावलेंवर प्रतिक्रिया द्यायला मी छोटा नाही, तटकरेंचं उत्तर। राज ठाकरेंनी मुंबईतील निवडक शाखाध्यक्षांची बैठक बोलावली। सकाळी 9 वाजता वांद्र्यातील MIG क्लबमध्ये बैठक होणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीच्या विहार क्षेत्राचं आणि 4 पादचारी भुयारी मार्गाचं आज लोकार्पण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार। आज BDD चाळीच्या पहिल्या टप्प्यातील नागरिकांना घरांच्या चाव्या मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। राहुल गांधींच्या धमकीच्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट। राहुल गांधींच्या परवानगीविनाच वकिलांनी कोर्टात दावा केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण। दावा केलेला अर्ज ॲडव्होकेट मिलिंद पवार मागे घेणार। मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद। ट्विट करत राहुल गांधी यांचा खोचक टोला। बिहारमध्ये मतदार यादीत मृत घोषित केलेल्या व्यक्तींनी राहुल गांधींची भेट घेतली। कबूतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम। सार्वजनिक नोटीसद्वारे लोकांची भूमिका विचारात घेऊन मगच निर्णय घ्या। हायकोर्टाचं मुंबई महापालिकेला निर्देश। योग्य तोडगा काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। कबूतरखान्यांबाबत 20 ऑगस्टपर्यंत समिती स्थापन होईल आणि महिनाभरात अहवाल मुंबई महापालिकेला सादर करेल, हायकोर्टाची माहिती। तर पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी होणार। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी पार पडणार। प्रकाश आंबेडकर स्वतः सुनावणीसाठी उपस्थित राहणार। माधुरी हत्तीण प्रकरणाची सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी नाहीच। कोर्टाच्या यादीमध्ये प्रकरणाचा समावेश नसल्यानं नव्या तारखेकडे लक्ष। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार। विदर्भ, कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता। तर मागील 2 दिवसातील पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।